तो हमारे बीच में जैसे कि हमारे खास आशुतोष शिंदे भाई जी है, जो प्रेसिडेंट है यूथ एंड स्पोर्ट्स विंग के कांग्रेस पार्टी के, और साथ ही साथ आप एक्टर भी हैं, मॉडल भी है और सोशल एक्टिविटीज़ बहुत सारी आप करते हैं। पिछले 2 विभिन्न गतिविधियों का आयोजन करके खेल क्षेत्र और युवा सशक्तिकरण के बारे में आपने जागरूकता पैदा की है। बहुत बहुआयामी व्यक्तिमत्व हमारे सामने हैं, भिन्न भिन्न क्षेत्रों में जो कार्य करते हैं वो हमारे सामने है। तो एक बार तालियां तो बनती है, तो तालियों के साथ हम आपका स्वागत करना चाहेंगे। और आपने आज यहाँ क्या पाया और क्या विशेष आप यहाँ से लेकर जाएंगे वो हम सुनना चाहेंगे। मराठीतच बोलतो मी। आजच्या या कार्यक्रमाचं डिस्कवर द हिरो विदिन मान्यवर असे चंद्रिका दीदी, प्रफुल्लभाई, पियुषभाई, सर्व मान्यवर व माझे सर्व मित्र सहकारी विक्रांतजी, शुभम, जुई, गिरिजा आणि सर्व दीदी लोक। सर्वप्रथम तर मी राजयोग मेडिटेशनला 2 वर्ष आधी जॉईन झालो, म्हणजे इंट्रोड्यूस झालो। साक्षींनीच मला इंट्रोड्यूस केलं। दीदींनी बोललेलं होतं इंडिपेंडन्स डेच्या वेळेस, तेव्हा इंट्रोडक्शन झालं। मी त्याच्यामधले 3 मुद्दे सांगतो राजयोग मेडिटेशनमधले मला काय बेनिफिट झालं त्याच्याबद्दल। तर पहिली गोष्ट म्हणजे दीदींनी जसं सांगितलं आत्मा आणि परमात्मा, तर आपण आपले सर्वांमध्ये ना एक वेगळंच पोटेन्शियल असतं, म्हणजे सगळेच जण युनिक आहे। विक्रांतभाई सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये बोलण्यामध्ये युनिक असेल, जुई एक CA आहे, गिरिजा एक आर्टिस्ट आहे, पियुष एक योगा क्लासेस घेतो, पियुष वुमन एम्पॉवरमेंटबद्दल बरेचसे स्कूल आणि कॉलेजेसमध्ये। सो प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे पोटेन्शियल्स वेगळे आहेत। तर मी पण माझं एक पोटेन्शियल त्याच्यामध्ये ओळखलं असं मला वाटतं। तर म्हणून मी सर्वांना आग्रहाचं विनंती करतो की त्यांनी पण राजयोग मेडिटेशनला आपलं स्वतःचं काय पोटेन्शियल वेगळं आहे ते आपण ओळखावं। कारण काय आत्ता जे चालले ते रॅट रेस चालले, ह्यानी केलं म्हणून मी पण होणार, ह्यानी बॅटिंग चांगली केली म्हणून मी पण होणार, हा चांगला कुस्ती खेळतो म्हणून मी पण कुस्ती खेळतो, जॅव्हलिन थ्रो तर जॅव्हलिन थ्रो करायला लागले। तर प्रत्येकमध्ये एक युनिक क्वालिटी असते, ती आपण स्वतः जाणणं खूप गरजेचं आहे। दुसरं मला एक सांगू इच्छितो की इकडं आलं मला असं फॅमिलीसारखं वाटतं, कारण इकडं बसले सर्वजण आहेत ते सेल्फलेस कामं करतात। त्यांच्या मनामध्ये असा काय वेगळा हेतू नाही, मला एक नेता बनायचं आहे, मला एक वेगळं कौशल्य हे करायचं आहे। सो एक सेल्फलेस भावना जी आहे ती मला इथं आलं भेटते, ती मला असं वाटतं की लगेच मी कनेक्ट होतो लोकांशी इकडं आलं। दुसरी गोष्ट एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आत्ताच्या युवा ह्यांना गरजेचं आहे, ती म्हणजे संगत। राजयोग मेडिटेशन आणि सर्व जे झाले 2 वर्ष मी कार्यक्रमाला येतो। मागच्या वर्षी डिझाईन युअर डेस्टिनी असं एक कार्यक्रम इथं होतो मी त्या कार्यक्रमाला कॅन्डल लाईट लावायला। सो मला ह्या कोर्समुळे म्हणजे 6-7 असे चांगले मित्र भेटले, माझ्यासारखे चांगले, म्हणजे ते मला असे ट्युनिंग वगैरे झाले। सो संगत हे खूप इम्पॉर्टंट आहे मॅडम, कारण आत्ता आपण जर बघितलं अल्पवयीन मुलं जास्त करून व्यसनाधीन झालेले आहेत, अल्कोहोलच्या मागे लागलेले आहेत, इवन मुली मोठ्या प्रमाणात दिसतात। तर ते एक संगतचं एक 3 पॉईंट मी बोललो इकडं। दुसरी गोष्ट एक दीदी बोलले इकडे की म्हणजे म्हणतात ना की पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण BK हे सर्वजण स्त्री चालवतात आणि त्यांच्या मागे बॅकबोन म्हणून भाई काम करतात आहे। तर ॲक्च्युली हे कालांतराने घडत आलेलं आहे। ह्याचं मी एक उदाहरण देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती का झाले, तर ते माता जिजामातेमुळे झाले। आणि आत्ता इकडं बसलेले सर्व भगिनी आणि जे आहेत त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की अग्रेसर असणाऱ्या सर्व मुली वगैरे सगळं आहे, तर तुम्ही जिजामातेचं सर्व इन्स्पिरेशन घ्या। हे एवढं बोलून मी थांबवतो। थँक्यू सो मच। खूप सुंदर।